या धम्मग्रंथामध्ये आपण काल बघितलेलं होतं की जे काही गर्भधारणा आहे ते कोणत्या कारणामुळे होत असते त्या संदर्भामध्ये सर्व काही आपण बघितलेलं आहे. यानंतर आज यांच्या पुढील भाग म्हणजेच जे काही भगवान बुद्धाच्या धर्माचा काळ होता त्या काळासंदर्भामध्ये या ठिकाणी दिलेला आहे. तर यामध्ये राजा मिलिंद नागशनपंथीला असे म्हणतात की भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे की आनंद माझा धर्म 500 वर्षापर्यंत चांगल्या अवस्थेत राहील. तसेच सुभद्राने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महापरिनिर्वाणापूर्वी असेही सांगितले की सुभद्र भिक्षू लोक जर धर्म नियमानुसार आचरण करीत राहिले तर या जगात अरहंताची कमी कधी पडणार नाही. हे विधान सर्व ठिकाणी लागू पडणारे आहे. हे विधान खोटे ठरविण्यास कोठेही पुरावा असा सापडत नाही. यावर कोणत्याच प्रकारे आक्षेप घेता येण्यासारखे नाही. तथापि हे आनंद माझा धर्म 500 वर्षापर्यंत सुव्यवस्थित राहील. भगवान बुद्धाचे हे वचन जर खरे मानावे तर हा संसार अरहंताशिवाय कधी खाली राहणार नाही असे वचन एकदम खोटे ठरते. आणि हा संसार अरहंता वाचून कधी खाली राहणार नाही हे वचन खरे मानावे तर हे आनंद माझा धर्म 500 वर्षापर्यंत सुव्यवस्थित राहील असे भगवान बुद्धाचे कथन खोटे ठरते. आता या ठिकाणी भगवान बुद्धांनी जे काही धर्म सांगितलेला होता आणि त्यामध्ये त्या धम्माचं जे काही नियोजन असेल पालन असेल तंतोतंत जर केलं तर यामध्ये भगवान बुद्धानं खूप सांगितलेलं आहे की भगवान बुद्धाला जर आपल्याला बघायचं असेल, भगवान बुद्धाचं जर दर्शन घ्यायचं असेल तर त्याच्या धम्माचं दर्शन घेतलं तरीही भगवान बुद्धाचं दर्शन घेतल्यासारखं आहे. आणि अशामुळेच भगवान बुद्ध आपल्या प्रिय आनंदाला सांगतात की आजपासून 500 वर्षापर्यंत तुम्हाला अरहंताची किंवा भगवान बुद्धाची गरज पडणार नाही. तर माझा जो काही धम्म आहे तर हा धम्म तुमच्यासाठी मुबलक आहे किंवा भगवान बुद्धासारखा आहे असं म्हटलेलं आहे. परंतु एक वेळेस भगवान बुद्धानं हे सुद्धा म्हटलेलं होतं की तुम्हाला अरहंताची गरज कधीच पडणार नाही. म्हणजे जे काही भगवान बुद्धाचा धम्म आहे हा धम्म कितीतरी वर्ष तुम्हाला तुमच्या कामी पडेल आणि त्याच्यामुळं अरहंत यांची गरज तुम्हाला पडणार नाही. म्हणजे एक वेळेस भगवान बुद्ध असेही म्हणतात की अरहंताची तुम्हाला गरज पडणार नाही कारण मी जे काही धम्म दिलेला आहे हे धम्म तुम्हाला कितीही वर्षानुवर्षे कामी येईल. परंतु आनंदाला असे सुद्धा म्हणले की माझा धम्म हा फक्त तुम्हाला 500 वर्षापर्यंत कामी येईल. मग या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते की भगवान बुद्धानं जर 500 वर्षापर्यंतच माझा धम्म आहे हा तुम्हाला उपयोगी पडेल असं जर म्हणलेलं असेल तर मग वर्षानुवर्षे अरहंताची गरज पडणार नाही असं भगवान बुद्ध का म्हणाले. आणि भगवान बुद्ध जर असे म्हणाले असतील की वर्षानुवर्षे तुम्हाला हा माझा धम्म कामी पडेल, तुम्हाला अरहंताची गरज पडणार नाही, तर मग आनंदाला असं काम नाही की फक्त 500 वर्षापर्यंत तुम्हाला हा धम्म कामी येईल. म्हणजे यामधलं कोणतं विधान खरं आहे असं या ठिकाणी राजा मिलिंद नागशनपंथीला विचारतात. मग नागशनपंथी म्हणते की हा प्रश्न अत्यंत कोड्यात टाकणारा आहे. आपलं राजा म्हणते या ठिकाणी की म्हणते हाही एक प्रश्न अत्यंत कोड्यात टाकणारा आहे, अत्यंत गूढ, अवघड आणि किचकट आहे. म्हणूनच मी आपल्या कानावर घातला आहे. जसे सागरातील मगर दाखवावा तद्वतच तिथे आपल्या ज्ञानशक्तीचा प्रताप दाखवावा. आणि याप्रमाणे राजा मिलिंद या ठिकाणी म्हणतात की हा सुद्धा एक प्रश्न आहे, हा खूप गुंतागुंतीचा आहे किंवा ही जे काही कोडं आहे कोडं न सुटणारा आहे. त्यामुळं हे प्रश्न मी तुमच्या कानावर टाकत आहे. आणि एखाद्या सागरातील महासागरामध्ये समजा एखादी जर मगर गेली तर त्या मगराला आपल्याला कोणीकडे जायचं हे कळेल का? कारण दूरपर्यंत कोणतं घर दिसत नाही, कोणतं गाव दिसत नाही, कोणता किनारा दिसत नाही, काहीच दिसत नाही. मग त्या मगरीला आपल्याला नेमकं कोणीकडे जायचं आहे समजेल का? समजणार नाही. आणि त्याचप्रमाणे त्या सागरात पडलेल्या एखाद्या मगराला तुम्ही रस्ता दाखवावा,
त्याप्रमाणे या सुद्धा प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला द्यावं आणि आम्हाला नवीन एखादा प्रकाश दाखवावा, ज्ञान प्रकाश दाखवावा, म्हणजे आम्हाला ते समजून सांगावं असं या ठिकाणी राजा मिलिंद म्हणते. मग यावर नागसेन भंते म्हणतात की महाराज, भगवान बुद्धांनी वर सांगितलेली दोन्ही विधाने यथार्थ आहे, परंतु भगवान बुद्धाने वेगवेगळ्या प्रसंगी केलेले कथन त्यातील भाव आणि यथार्थच्या दृष्टीने वेगवेगळे असतात. त्यातील एक बुद्ध धर्माचे शासन किती दिवसापर्यंत राहील याकडे निर्देश करते, तर दुसरे धर्माचे फळ नेहमी एकसारखे कसे मिळते म्हणजे आचरणासंबंधीचा निर्देश करतो. त्याप्रमाणे जमीन व आकाश यातील फरक, स्वर्ग व नरक यातील फरक, पाप व पुण्य यातील फरक आणि सुख व दुःख यातील फरक, त्याप्रमाणे या दोन्ही विधानातील फरक आहे. वरील दोन्ही विधानाचे स्वरूप एक दुसऱ्यापासून अगदीच भिन्न आहे. तरी पण आपण विचारलेल्या प्रश्न व्यर्थ जाऊ नये म्हणून मी यामधील मूलभूत संबंध कशा प्रकारचा आहे यावर विशेष विवेचन करणार आहे. आणि या ठिकाणी नागसेन भंते म्हणतात की भगवान बुद्धानं जे आनंदाला सांगितलेलं आहे की 500 वर्षापर्यंत जे काही माझा धम्म आहे या धम्मामुळे तुम्हाला कशाची गरज पडणार नाही, हेही खरं आहे. आणि एका भिक्खूला सांगितलेलं आहे की तुम्हाला वर्षापर्यंत अरंताची गरज पडणार नाही, म्हणजे माझा धम्मच तुमच्या कामी येणार आहे, ही बी गोष्ट खरी आहे. परंतु हे दोन्ही जे काही भगवान बुद्धानं जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर हे दोन्ही गोष्टी सांगतानाचा जो काही काळ होता हा काळ वेगवेगळा होता आणि त्या काळाला अनुरूप अशा हे घटना सांगितल्या होत्या. त्यामुळं जे काही पाप असेल किंवा जे काही पुण्य असेल किंवा जे काही चांगलं सत्कर्म असेल किंवा जे काही वाईट कर्म असतील, अशा कर्माला धरून हे घटना सांगितलेली आहेत. आणि हे कशा प्रकारे आहे हे तुम्हाला मी समजून सांगतो आहे, असं नागसेन भंते त्या ठिकाणी राजाला म्हणतात. आणि नंतर नागसेन भंते सांगतात, माझा धर्म 500 वर्षेपर्यंत सुव्यवस्थित राहील असे जे भगवान बुद्धाने सांगितले ते केवळ धर्मशासन टिकून राहण्याच्या काळाबद्दल होते. आता या ठिकाणी जे काही धर्माचं शासन म्हणजे जे काही भगवान बुद्धानं धर्म तयार केला आणि त्या धर्माला चालवण्यासाठी जे काही संघ तयार केला होता, तर जोपर्यंत या संघामध्ये जे काही शासन आहे, जे काही नियम आहे, तर तो नियम जोपर्यंत क्लिअर पैकी चालतील तोपर्यंतच जो काही हा भगवान बुद्धाचा धम्म आहे हा धम्म तुमच्या कामी पडणार आहे. कारण तर धम्माचं पालन तुम्ही जर चांगल्या प्रकारे केलं तर त्याच्यातून चांगले जे काही हे आहेत बाहेर निघतील, समजा कारण बाहेर निघतील. आणि समजा तुम्ही त्या धम्मानं भगवान बुद्धानं सांगितलेला धम्म वेगळा राहिले आणि त्याचा तुम्ही वेगळा काहीतरी गलतफहमी तयार करून घेसाल तर तेव्हा मात्र हा भगवान बुद्धाचा धम्म टिकणार नाही, असं भगवान बुद्धाचं म्हणणं होतं. इतक्या वर्षानंतर धर्माचा लोप होईल असा त्याचा अर्थ होता. म्हणजे 500 वर्षांनी या धर्माचा लोप होईल, म्हणजे काही काळानं लोकांचे विचार बदलतील आणि लोक धर्माला मानण्यापेक्षा किंवा धर्माचा काय जे सारांश आहे ते सारांश मानण्यापेक्षा त्यांचे काही गलत अर्थ तयार करतील आणि गलत अर्थामधून त्याचा लोप पावेल असे भगवान बुद्धानं सांगितले होतं, असं या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं होतं. त्यानंतर आनंद भिक्षू संघात जर स्त्रियांना प्रवचित केले नाही तर माझा धर्म 1000 वर्षापर्यंत सुव्यवस्थित राहील, परंतु त्या प्रवर्जित झाल्यामुळे केवळ 500 वर्षापर्यंतच राहण्याची शक्यता आहे. आता या ठिकाणी काय सांगितलं होतं की जे काही महिला प्रवर्जित झाल्या होत्या, भिक्खू झाल्या होत्या, तर आनंदाला महिला प्रवर्जित होण्याच्या अगोदर म्हणजे महिला भिक्खू संघामध्ये समाविष्ट झाल्याच नव्हत्या, तर त्याच्या अगोदर भगवान बुद्धानं सांगितलं होतं की माझा जो काही हा धम्म आहे हा धम्म कित्येक वर्षानुवर्ष तुमच्या कामी पडेल, तुम्हाला अरहंताची गरज पडणार नाही. परंतु जसं त्या भिक्खू संघामध्ये महिलाचा प्रवेश झाला, महिला प्रवर्जित झाल्या आणि भिक्खुनी झाल्या, त्याच्यानंतर भगवान बुद्धानं जे काही महिला प्रवर्जित झाल्या होत्या यांच्याकडे बघून सांगितलं होतं की म्हणजे भगवान बुद्ध हे सर्वज्ञ होते, सर्व काही जाणून होते की याच्यामध्ये नेमकं काय होणार, 100 वर्षानं काय होणार, 500 वर्षानं काय होणार, 1000 वर्षानं काय होणार, ते सर्व काही जाणून होते. आणि म्हणूनच भगवान बुद्धानं हे सुद्धा जाणलं होतं की जेव्हा महिलांना आपल्या संघामध्ये प्रवेश केलेला आहे तेव्हा हा जो काही धम्म आहे हा धम्म 500 वर्षापेक्षा जास्त टिकू शकत नाही.
आणि अशाप्रमाणे भगवान बुद्धानं अलग अलग ठिकाणी अलग अलग प्रकारचे केलेले विधान आहे. आणि मग महाराज आता तुम्ही सांगा की अशाप्रमाणे भगवान बुद्धाला धर्मशासन टिकून राहण्याचा काळ दर्शविण्याचे होते की धर्म वाईट म्हणून त्यांची निंदा करायची होती. आणि यानंतर नागसेन म्हणतात की महाराज आता तुम्ही सांगा की भगवान बुद्धाने हे दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने दोन विधान तयार केलेली आहेत. मग भगवान बुद्धाला धर्मशासन जे काही आहे तर हे धर्मशासन जास्त काळ टिकून ठेवण्यासंबंधी बोलायचे होते की आपला धर्म वाईट म्हणून त्याची निंदा करायची होती. आता तुम्ही सांगा असं ते राजाला विचारतात. मग यावर राजा म्हणते की नाही म्हणते त्यांना धर्माची निंदा करायची नव्हती. मग महाराज धर्म लोप पावण्याचा तो एक इशारा मात्र होता. म्हणजे धर्मशासनात कोणत्या गोष्टीचे भय होते ते त्यांनी सांगितले आहे. जर सावध राहिले नाही तर जे आहे ते आणखी किती काळ टिकू शकेल हे त्यांना सांगवायचे होते. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाने उत्पन्न अधिक प्रमाणात घटले असता आपल्या जवळ आता किती शिल्लक आहे व तो आणखी किती दिवस चालेल हे जसे त्यांनी इतर लोकांना सांगावे तसेच केवळ धर्मशासन एवढ्याच प्रयत्नावर किती काळ टिकून राहू शकेल याप्रमाणे धर्माची मर्यादा भगवान बुद्ध सांगायची होती जेणेकरून ते पुढे सावध राहतील. तथापि आपल्या महापरिनिर्वाणापूर्वी सुभद्र नामक परिवर्जकास आपल्या श्रमणाची प्रशंसा करीत असताना भगवान बुद्ध म्हणाले होते. आणि असं सांगल्याच्या नंतर राजाला सुद्धा समजलं की नेमकं भगवान बुद्धाचं म्हणणं काय होतं किंवा भगवान बुद्धाने जे काही गाथा सांगितल्या होत्या किंवा जे काही अर्थ सांगितला होता तर त्या सांगण्याचा काय अर्थ होता हे राजाला आता सुद्धा समजलेलं आहे. आणि यानंतर हे सुभद्र भिक्षू लोक जर धर्मानुसार आचरण करीत राहिले तर हा संसार अरहंता वाचून कधी खाली राहणार नाही. या धर्माचरणाच्या प्रत्यक्ष फळासंबंधी सांगितलेले आहे. म्हणजे धर्म कशावर अवलंबून आहे हे या दुसऱ्या विधानात सांगितलेले आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही दुसरं विधान होतं की तुम्हाला वर्षानुवर्ष कितीतरी हजारो वर्ष तुम्हाला अरहंताची गरज पडणार नाही. म्हणजे माझा जो काही धम्म आहे हा धम्मच तुमच्या कामी पडल. तर हे जे काही सांगण्याचा जे काही अर्थ होता तर हा अर्थ जे काही संसार अरहंतापासून खाली जे काही पडणार नाही असं जे काही या सुभद्राला सांगितलेलं होतं तर या धर्माचरणाच्या प्रत्यक्ष फळासंबंधी सांगितलेलं आहे. म्हणजे जे काही धर्म आहे तर त्या धर्माचं अंगीकरण आपण केलेलं आहे, अंगीकारलेला आहे तो धर्म. तर धर्म अंगीकारल्याच्या नंतर त्यामधून जे काही फळ मिळणारे आहेत तर या फळाची जे काही शाश्वती आहे हे वर्षानुवर्षानं चालत राहील. म्हणजे वर्षानुवर्ष लोकांना चांगले कर्म केल्यामुळं चांगले फळ मिळत राहतील आणि चांगले फळ मिळाल्यामुळं जे काही भगवान बुद्धाचा धम्म आहे हा वर्षानुवर्ष टिकत राहील असं भगवान बुद्धाचं म्हणणं होतं. मग नागसेन म्हणतात की महाराज एखादी वस्तू टिकण्याचा काळ आणि तिच्या स्वरूपाचे वर्णन या दोन्ही बाबीची भेसळ करून तुम्ही अधिक प्रश्नाला गंभीर करून टाकले. परंतु आपण विचारितच आहात त्या अर्थी या दोन्ही बाबीचा काय संबंध आहे ते मी अधिक विस्ताराने सांगणार आहे. आपण लक्षपूर्वक व विश्वासाने नीट ऐकून घ्यावी. आता या ठिकाणी राजाला पूर्ण प्रश्नाचं स्पष्टीकरण समजून सांगण्यासाठी या ठिकाणी नागसेन सांगतात. मग या ठिकाणी नागसेन म्हणतात की महाराज समजा स्वच्छ व शीतल पाण्याने भरलेला एक तलाव आहे. त्याच्या सभोवार सुंदर घाट वर जे तटबंदी आहे त्यांचे क्षेत्र मर्यादित असून सततधार पाऊस येतच आहे. आता तुम्ही सांगा अशा स्थितीत त्या तलावाचे पाणी कमी होईल किंवा संपेल काय. आता या ठिकाणी नागसेन राजाला विचारलेलं आहे की एक समजा आपला हौद आहे, एक हौद आहे, तटबंदी हौद आहे आणि त्या तटबंदी हौदामध्ये एक सारखी धार कोणीतरी सोडत आहे. म्हणजे कोणीतरी म्हणजे एक धार सारखी त्या हौदामध्ये पडत आहे. मग जर एखादी सतत पाण्याची जर धार त्या हौदामध्ये जर पडत असेल तर त्या हौदाचं पाणी कमी होईल का किंवा संपेल का. आता एकसारखी जर धार त्या पडत असल्यावर असलेल्या पाण्यापेक्षा पाण्याची वाढ होऊ शकेल, पाणी संपेल का, पाणी संपणारच नाही. मग या ठिकाणी राजा सुद्धा म्हणते की नाही म्हणते ते कशा शक्य आहे. मग नागसेन म्हणतात की ते का बरे तर राजा म्हणते का की मुसळधार पाऊस त्याच्यामध्ये पडत आहे. म्हणजे एक धार त्या हौदामध्ये पडत आहे त्यामुळे त्याचं पाणी कधीही कमी होणार नाही. मग नागसेन म्हणतात त्याचप्रमाणे महाराज भगवान बुद्धाने उपदेश केलेला सद्धर्म हा सुद्धा एक तलावाप्रमाणे आहे.
शुद्ध जीवनाचा विनय, सदाचार आणि नीतीच्या पाण्याने तो तुटुंब भरलेला आहे आणि त्याचे पाणी सतत स्वर्गापेक्षा उंच अशा लाटांनी ओसडून वाहत आहे. यात जर बुद्धानुयायी कर्तव्य पालन, सदाचार, पुण्य आणि पवित्र यांची सततधार वृष्टी करत राहिले तर हा सद्धम्मरूपी तलाव प्रदीर्घ काळ टिकू शकेल. तेव्हा संसार अरहंतापासून कधी ओस पडणार नाही. हे सुभद्र भिक्षू लोक जर चांगल्या प्रमाणे धर्माचे आचरण करीत राहिले तर संसारात अरहंताचा कधीच तुटवडा पडणार नाही. याप्रमाणेच भगवान बुद्धाने सुभद्रास सांगितलेल्या विधानाचा अर्थ आहे. तर या ठिकाणी ज्याप्रमाणे एखादा हौद आहे त्या हौदामध्ये जर सतत धार पडत आहे तर याचं उदाहरण जे काही हौद आहे तर तो हौद म्हणजे जे काही भगवान बुद्धाने दिलेला सद्धर्म आहे तर तो सद्धर्म त्या हौदाला समजावं. आणि या सद्धर्माचा जो काही नियमाने तंतोतंत पालन करीत जे काही आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म करत लोक राहिले, भंतेजी कुशल कर्म करत राहिले तर अगोदरच हा जो काही हौद आहे म्हणजे भगवान बुद्धाने दिलेला धर्म आहे तर हा सद्धर्म आहे. आणि त्याच्यामध्ये लोक जर सत्कर्म करू लागले, चांगले कर्म करू लागले, धर्माचं पालन नीती नियमाने करू लागले तर या भगवान बुद्धाच्या सांगितलेल्या धर्मामध्ये आणखी वाढच नाही का होणार, तो कमी कशाने होणार. आणि अशा प्रमाणात जर भगवान बुद्धाने दिलेला धम्म आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना त्याचं केलेलं जे काही अनुकरण आहे त्याच्यामुळे चांगले सत्कर्म असतील, या सत्कर्मामुळं भगवान बुद्धाचा धम्म हा दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे असे या ठिकाणी नागसेनपंथी म्हणतात. त्याचप्रमाणे नागसेनपंथी परत आणखी म्हणतात की महाराज, लोक जर एखाद्या जळत्या गोवऱ्या, वाळलेली लाकडे आणि वाळलेले पाणी टाकू लागले तर अशाने तो अग्नी विझेल काय. आता एखादा अग्नी पेटलेला आहे त्यामध्ये एखादा कोणीही व्यक्ती गोवरे आणून टाकत असतील, लाकडं आणून टाकत असतील तर वरच्यावर लाकड जर तिच्यात आणून टाकल्याच्या नंतर तिथला जो अग्नी आहे तर हा अग्नी कधी विझेल काय असं नागसेनपंथी विचारतात. मग राजा म्हणते नाही, म्हणते अशाने तो आणखी उग्रतेने पेटू लागेल व त्यांच्या जीवाला अधिकच भडकतील. म्हणजे लाकडावर लाकडं जर टाकत राहिलो अग्नीमध्ये तर लाकडं म्हणजे ते अग्नी जळेल का, आपलं अग्नी कमी होईल का, अग्नी कमी होणार नाही, उलट जास्त वाढत राहील. मग नागसेनपंथी म्हणतात की महाराज बरोबर, त्याचप्रमाणे शुद्ध जीवनाचे नियम आणि सदाचाराचे पालन सदोदित करीत राहिल्यास या 10,000 लोक धातूपेक्षाही उंच भगवान बुद्धाच्या सद्धर्माच्या ज्याला सतत उठत राहतील. महाराज, याशिवाय जर भगवान बुद्धाचे बुद्धपुत्र दृढ निश्चयाने, शौर्याने, चिंतना तत्पर होऊन त्या सुखाचा प्रत्यक्ष अनुभव घेत आदिचित शिकवण आणि अभिप्रज्ञा शिकवण या तिन्ही प्रकारच्या शिकवणीचे पालन करीत असता स्वतःवर पूर्णतः संयम ठेवत राहिले व बुद्ध यासन अधिक काळापर्यंत चिरस्थायी होऊन प्रभावी बनल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा या संसारात कधीच अरहंताचा तुटवडा पडणार नाही. महाराज, भगवान बुद्धाने सुभद्रास सांगितलेल्या विधानाचा हाच अर्थ आहे. आणि याप्रमाणे जसं काही एखाद्या अग्नीमध्ये वरच्यावर गोवरे आणि लाकडं टाकल्यामुळं ते अग्नी कमी होणार नाही तर तो भडका आणखी वाढत राहील, त्याचप्रमाणे भगवान बुद्धानं जो काही दिलेला धम्म आहे हा धम्म एखाद्या अग्नीसारखा आहे. आणि त्यामध्ये जे काही वरच्यावर लोक जे काही लाकडं किंवा गवरे आणून टाकतात म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हे लोक चांगल्या प्रमाणे अंगीकारतात, त्याचं पालन करतात. आणि असं पालन केल्याच्या नंतर जे काही भगवान बुद्धाचा धम्म आहे तर हा भगवान बुद्धाचा धम्म कमी होईल का, कमी होणारच नाही, हा दिवसेंदिवस वाढत राहील. आणि त्याचमुळं भगवान बुद्धाचे किंवा अरहंताची गरज तुम्हाला कधीच पडणार नाही. वर्षापर्यंत भगवान बुद्धाचा धम्म तुम्हाला कामी येईल असं ते म्हणले होते. त्याचप्रमाणे तिसरं उदाहरण त्या ठिकाणी नागसेनपंथी सांगतात की महाराज, समजा एखादा स्वच्छ, सुंदर, चांगल्या रीतीने साफ, गुळगुळीत आणि चमकदार आरशाला जर कोणी एकदम बारीक वस्त्रगाळ गेरूच्या चुन्याने वेळोवेळी पुसून चोळून साफ करत राहिले तर त्यावर धुळीचे डाग पडून घाण पसरेल काय. आता या ठिकाणी आरशाचं उदाहरण दिलेलं आहे की एक आरसा आहे. हा आरसा पहिले साफ आणि स्वच्छ राहते, जे आपला चेहरा दाखवते. आणि असा साफ स्वच्छ चेहरा या आरशाला जर एखाद्या व्यक्तीने रोज त्याला पुसत राहिला
तर त्यावेळेस हा आरसा अंधुक होईल का किंवा त्याच्यावर धूळ बसेल का, असं या ठिकाणी नागसेनपंथी विचारतात. आणि मग राजा म्हणते की नाही, म्हणते असे केल्याने तर तो अधिकच चमकदार होईल. मग महाराज याप्रमाणे भगवान बुद्धाचा धर्म स्वतःच क्लेशरूपी समस्त मळ नाश पावल्याने अगदी निर्मळ आहे. तरी पण बुद्धपुत्र त्याला आपल्या जीवनाच्या पवित्र्याचे विनय, शील इत्यादी सद्गुण चूर्णाने आणखी स्वच्छ करीत राहिले तर तो अनेक वर्षापर्यंत स्थिर राहू शकेल. त्याप्रमाणे संसार अरहंतापासून कधी ओस पडणार नाही. महाराज याच उद्देशाने भगवान बुद्धाने सुभद्रात सांगितले की सुभद्र, भिक्षू लोक जर धर्मानुसार आपले पवित्र आचरण राखण्यास प्रयत्नशील राहिले तर संसार कधीही अरहंता वाचून ओस पडणार नाही. महाराज धर्माची मुळे चारित्र्यात आहेत आणि जोपर्यंत लोकांची चारित्र्य बिघडणार नाही तोपर्यंत भगवान बुद्धाच्या धर्माचा कधीही लोप पावणार नाही. महाराज यासाठी निष्ठापूर्वक कसून धर्माचा अभ्यास केला पाहिजे. अभ्यासात व आचरणात बुद्ध धर्माचे मूळ सार आहे आणि अभ्यासाच्या अधिष्ठानावर तो पूर्णतः टिकून आहे. आणि या ठिकाणी सुद्धा नागसेनपंथीने सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे एखादा आरसा आहे तर त्या आरशासारखं एकदम निर्मळ हा भगवान बुद्धाचा धम्म आहे. आणि आरशासारखा हा निर्मळ भगवान बुद्धाचा धम्म असून त्या धम्माचं पालन जर लोकांनी तंतोतंत केलं म्हणजे त्या आरशाला साफ केल्यासारखं होईल आणि तो आरसा आणखीनच चमकदार होईल असं या ठिकाणी सांगतात. आणि त्यावर राजा म्हणते की म्हणते नागसेन, आपण स्वधर्माच्या लोपासंबंधी उल्लेख करता तेव्हा त्यांचे कारण काय. आता या ठिकाणी राजा म्हणते की जे काही आपला स्वधर्म आहे म्हणजे तुमचा जे काही धर्म आहे तर या धर्मामध्ये लोपासंबंधी उल्लेख करतात तेव्हा त्यांचं कारण काय. तर यावर नागसेनपंथी म्हणतात की महाराज कोणत्याही धर्माचा लोप होण्याची 3 कारणे आहेत. आता या ठिकाणी धर्म लोप पावण्याची 3 कारणे सांगितलेली आहेत. तर ती कारण कोणती, तर यामध्ये 1 नंबर आहे की धर्मज्ञानाचा खरोखर अभिप्राय काय याचा विसर पडल्यामुळे व त्यासाठी योग्य प्रयत्नाचा अभाव. म्हणजे या ठिकाणी धर्म लोप कशामुळे पावते की जे काही कोण धर्म दिलेला असेल तर त्या धर्माचा जे काही अभिप्राय आहे किंवा जे काही मतलब आहे तर ते मतलब सोडून गलतफहमी तयार करून वेगळा अर्थ त्याचा तयार करणं आणि जो योग्य काय आहे किंवा जे खरा अर्थ काय आहे तर तो खरा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न न करणे असं जर झालं तर कोणताही धर्म हा लयात जातो किंवा कमी होत जातो. आणि याच्यात दुसरं कारण आहे की कुणीही धर्मानुसार आचरण करीत नसेल तर धर्माचरणाचा ऱ्हास होतो. आता या ठिकाणी भगवान बुद्धानं किंवा कोणीही धर्म तर चांगल्या प्रकारे दिला परंतु त्या धर्माचं जर कोणी आचरणच करत नाही राहिलं तर मग काय होणार, तो धर्म ऱ्हास पावत जाणार. म्हणजे या ठिकाणी जो काही भगवान बुद्धानं सुद्धा जे काही धम्म दिला होता तो धम्म इतका विनयशील होता, एवढा चांगला होता की कालांतराने सर्व जगत हे बुद्धाचे शासन बनू लागले किंवा बुद्धाचे अनुयायी बनू लागले. मग बुद्धाचे अनुयायी सर्व जग बनत असताना हे काही वेगळ्या धर्माच्या लोकांना चांगलं वाटलं नाही आणि म्हणून जे काही भगवान बुद्धाचा धम्म एवढा चांगला आहे की त्याच्याकडे सगळ्या लोकांचा आकर्षण आहे आणि भगवान बुद्धाचे अनुयायी खूप वाढत आहे. हे जेव्हा त्यांना चांगलं दिसलं नाही तेव्हा आपण सुद्धा बघितलेला इतिहास आपण बघितलेला आहे की जेव्हा भगवान बुद्धाचा धम्म आणि भगवान बुद्धाचा संघ हे नष्ट करण्याचे कितीतरी प्रयत्न झालेले आहेत. आणि शेवटी भगवान बुद्धाचा धम्म घेऊन भगवान बुद्धाचा जो काही संघ होता हा संघ भगवान बुद्धाचा धम्म टिकवण्यासाठी आणि तो कालांतरापर्यंत राहण्यासाठी त्यांनी या भारतामधून किंवा ज्या ठिकाणी आपल्याला चांगलं संरक्षण मिळेल अशा देशामध्ये पलायन केलं आणि त्या ठिकाणी भिक्खू संघ यांनी भगवान बुद्धाचा धम्म हा जिवंत ठेवला. तर हे याच असं कारण आहे की भगवान बुद्धाचं जे काही धम्म आहे याचं आचरण जर करायला पाहिजे आणि आचरण जर केलं तर तो ऱ्हास पावणार नाही अन्यथा तो ऱ्हास पावेल. आता याच्यामध्ये तिसरं उदाहरण दिलेलं आहे की त्यांची सर्व चिन्हे लोप पावल्यामुळे. म्हणजे भगवान बुद्धाचे जे काही सिंबॉल होते, जे काही चिन्ह होते म्हणजे त्यांचं आसन असेल, त्यांचं चिवर असेल, त्यांचं भिक्षापात्र असेल,
त्यांचे धातू असतील, त्यांच्या मूर्त्या असतील, किंवा जे काही त्याच्यानंतर भगवान बुद्धाच्या नंतर अशोक सम्राटाने जे काही भगवान बुद्धाचे कोरीव काम करून ठेवलेले आहेत, लेण्या बनवलेल्या आहेत, तर अशा प्रकारे जे काही सिम्बॉल आहे किंवा जे काही चिन्हे आहेत, तर ही चिन्हे जर लोप पावली तरीही भगवान बुद्धाचा धम्म हा लोप पावल्याशिवाय राहणार नाही, असं या ठिकाणी सांगल्या जाते. आणि याचा विसर पडल्यामुळे त्यानुसार आचरण करण्यास देखील त्यांचा योग्य बोध होत नाही. धर्मानुसार कोणीही आचरण करत नसल्यामुळे धर्माचा लोप होतो, कारण धर्म हा आचरणात आहे. अशा स्थितीत फक्त त्यांची चिन्हे मात्र शिल्लक राहतात, आणि जेव्हा कर्माकर्माने ही चिन्हे देखील यथार्थ लोप पावतात, तेव्हा थोडाफार उरलेला धर्म सुद्धा पूर्णतः लोप पावते. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या वेळेस भगवान बुद्धाच्या धर्माचं जर आचरण नाही केलं तर धम्म हा थोडा लोप पावेल, परंतु जर भगवान बुद्धाच्या धम्माविषयी जर कोण काहीतरी समजा सिम्बॉल असतील, काही चिन्ह असतील, कुठं काही लिहून ठेवलेलं असेल, तर जरी भगवान बुद्धाचा धम्म लोप पावत असेल तरीही कालांतरानं वर्षानुवर्षाच्या नंतर ज्याप्रमाणे भगवान बुद्धाच्या 2,500 वर्षाच्या नंतर बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म हा शोधून काढला, त्याचप्रमाणे जरी भगवान बुद्धाचा धम्म हा लोप पावलेला असेल, परंतु कुठे ना कुठेतरी लिखित असेल, कुठे ना कुठेतरी कोरीव कामामध्ये जर असेल, तर कोणी ना कोणीतरी समोर चालून एखादा हुशार माणूस, अभ्यासू माणूस समोर येईल, आणि त्याला अभ्यासाची आवड असल्या कारणाने तो कुठे ना कुठेतरी कोरीव काम आहे, लेणी आहे, त्यांचं काही अभ्यास करून भगवान बुद्धाचा धम्म तो खोदून काढेल आणि परत आणखी तो समाजामध्ये पसरवेल. त्यामुळं कमीत कमीत कोरीव कामामध्ये किंवा सिम्बॉलमध्ये किंवा चिन्हामध्ये तरी भगवान बुद्धाचा धम्म असायला पाहिजे. परंतु जेव्हा अशा चिन्ह जे काही असतील किंवा जे काही कोरीव काम असेल हे जर नष्ट झालं तर मग 100% भगवान बुद्धाचा पूर्णच्या पूर्ण धम्म नष्ट होणार, असं त्या ठिकाणी सांगतात. यानंतर राजा म्हणते की भंते नागसेन, आपण उत्तम प्रकारे समजून सांगितलेले आहे. बुद्धिभ्रष्ट करणारा हा प्रश्न, परंतु अत्यंत सफाईने त्यांचा उलगडा करून दिला आहे. गुंतलेले धागे कापून काढले, धर्मविरोधकाच्या युक्तिवादाचे एकदम निर्मूलन करून त्यांना निश्चयच केले. आपण खरोखर सर्व गणाचार्य सर्वश्रेष्ठ आहात. आणि एवढं सर्व समजून सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजा म्हणते की तुम्ही सर्व गणामध्ये सर्वश्रेष्ठ आहात. जे काही एवढा गुंतागुंतीचा जो काही प्रश्न होता, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहजपणे मला समजून सांगितलेलं आहे, की जे मला आता समजलेलं आहे, असं ते राजा त्या ठिकाणी म्हणतील. यानंतर भगवान बुद्धाची जे काही निष्कलंकता होतं, म्हणजे भगवान बुद्ध हे सर्व प्रकारे एकदम निष्कलंक त्यांचा जो काही धम्म आहे किंवा भगवान बुद्ध जे आहे, तर ते कशा प्रकारे हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी राजा म्हणते की भंते नागसेन, भगवंतांनी संबोधीचा लाभ करून आपल्यामधील समस्त पापे जाळून टाकली होती, ती त्यापैकी काही शिल्लक राहिली आहेत. आता या ठिकाणी राजा नागसेन भंतेला काय विचारते की भगवान बुद्धाने जे काही संबोधीचा लाभ करून घेतला होता, तर त्यामधील आपल्यामधील समस्त म्हणजे सर्वच्या सर्व पाप जाळून टाकले होते का? म्हणजे भगवान बुद्धानं संबोधी प्राप्त केली होती त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये मनामध्ये असणारे जे काही पाप होते, तर ते सर्वच्या सर्व पाप त्याने जाळून टाकले होते का, की काही पाप त्यांच्या मनामध्ये आणखी शिल्लक होती? आणि यावर नागसेन भंते म्हणतात की महाराज, समस्त पापे जाळून टाकल्यामुळेच ते भगवान बुद्ध झाले आणि त्यांच्या पापाचा लवलेशही नव्हता. म्हणजे जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामधील सर्वच्या सर्व पाप जळणार नाही तोपर्यंत तो बोधिसत्व होऊ शकत नाही किंवा बुद्ध होऊ शकत नाही. मग जेव्हा हे बुद्ध झाले याचा अर्थ त्याच्या मनामधले सर्वच्या सर्व पाप जळून गेलेले आहे आणि पापाचा किंवा वाईटाचा थोडा हे कण सुद्धा त्यांच्या मनामध्ये उरला नव्हता. मग भंते त्यांना कधीतरी शारीरिक पीडा झाली होती काय? आता त्यांच्या मनामधून पाप जर सगळे निघले असतील तर मग त्यांना कधी पीडा झाली होती काय किंवा पीडा वेदना झाली होती काय? कधी पीडा किंवा वेदनेचा कधी त्यांच्या मनामध्ये काही विचार आला होता काय, असं राजा विचारते. मग नागसेनमध्ये म्हणतात की होय महाराज, एकदा राजगृह शहरात भगवान बुद्धाच्या पायात दगडाचा एक लहान अणुकुचीदार तुकडा रुतला होता.
तसेच एकदा त्यांना अतिसार सुद्धा झाला होता. एकदा पोटात दुखू लागल्यामुळे जीवकाने त्याला जुलाब देखील दिला होता. एकदा वायूचा प्रकोप झाल्यामुळे स्थविर आनंद याने त्यांना गरम पाणी आणून दिले होते. आणि या ठिकाणी नागशरबंधे सांगतात की त्यांना कधी पीडा झाली होती काय, असा प्रश्न विचारल्यानंतर नागशरबंधे सांगतात की होय, त्यांना काही वेळेस पीडा झाली होती. आता पीडा असं होणं एक साहजिक गोष्ट आहे. कोणाची तब्येत बिघडते, कोणाला काटा रुजते, म्हणजे पीडा आली समजा. तर अशाप्रमाणे या ठिकाणी नागशरबंधे सुद्धा म्हणतात की हो, अशा प्रकारची काही वेळेस त्यांना पीडा झाली होती. मग राजा म्हणते भगवान बुद्धाने समस्त क्लेश जाळून व बुद्धत्वाचा लाभ केला होता, तर त्यांना शारीरिक पीडा भोगाव्या लागल्या होत्या हे विधान खोटे ठरते. आणि त्यांना शारीरिक कष्ट भोगावे लागले होते हे विधान खरे मानावे, तर त्यांनी आपले सर्व क्लेश जाळून टाकले होते असे केलेले विधान सप्लेश खोटे ठरते. भलते कर्मापासून कधी सुख दुःख होऊ शकत नाही. सर्व सुख दुःखाचे मूळ कर्म आहे हे सुद्धा एक कोडे आपल्या निदर्शनातून आणून दिलेले आहे. आपण उलगडा करून समजावून सांगा. म्हणजे जे काही आपल्या मनामध्ये पाप असेल तर पीडा निर्माण होते, दुःख निर्माण होते. आपल्या मनामध्ये जर पुण्य असेल तर पाप पीडा कधी आपल्या जवळ येत नाही. आणि अशाप्रमाणे भगवान बुद्ध जर बुद्ध झाले, याचा अर्थ त्यांच्या मनामधून पूर्ण पाप हे निघून गेलेले आहेत. मग त्याच्या मनामध्ये पापच नसतील तर मग त्याला पीडा कशी काय झाली? त्यांना जे काही सांगलं होतं, दगडाचा एक तुकडा लागला होता, ते कसं काय लागला होता? त्यांना जे काही जुलाब होता, ते जुलाब त्यांचा कसा काय झाला होता? त्यांचं पोट कसं काय बिघडलं होतं? म्हणजे ते सर्व काही पुण्याचे, म्हणजे त्यांच्या मनामध्ये पाप बिलकुल नव्हतं. तर अशा प्रकारच्या पीडा त्यांना यायला पाहिजे नव्हत्या, असं या ठिकाणी हे राजा विचारते. मग नागशरबंधे म्हणतात की नाही महाराज, सर्वच वेदनाची मुळे कर्मात नाहीत. ज्या कारणामुळे संसारातील सर्वच प्राणी मात्र सुख दुःख भोगतात त्याची 8 कारणे आहेत. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सर्वच प्राणी मात्र माणसे हे जे काही सुख दुःख भोगतात, तर सुख भोगण्याची जी काही आहे हे अशी 8 प्रकारची कारणं आहेत. याच्यामध्ये वायू प्रकोप होणे, पित्त प्रकोप होणे, कफाची वृद्धी होणे, सन्निपाताचा दोष उद्भवणे, ऋतू बदल होणे, खानपानात गडबड होणे, नैसर्गिक इतर प्रभाव आणि आपल्या कर्माचे फळ. म्हणजे आपल्याला काही वेदना जर व्हायच्या असतील, आपल्याला कधी काही पीडा व्हायची असेल, तर याच्या संदर्भातली या ठिकाणी 8 कारणं सांगलेली आहे. की आपल्याला समजा आपल्या शरीरात पोटामध्ये जर वायू झाला असेल, गॅस आपण त्याला म्हणतो, गॅस झाला असेल, किंवा कधी आपल्याला पित्त झाला असेल तरीही आपली तब्येत बिघडते, किंवा कधी आपल्याला कफ झाला असेल तरी आपली तब्येत बिघडते. कधी जे काही ऋतू बदल, समजा प्रत्येक, समजा आपण बघतोय प्रत्येक ऋतू बदलताना आपल्याला काही ना काहीतरी सर्दी म्हणा, ताप म्हणा येते. हे एक नैसर्गिक स्वभाव आहे. आणि अशा प्रमाणात ऋतू बदल झाला तरीही अशा प्रकारे पीडा निर्माण होतात. त्याच्यानंतर कधी कधी आपलं खानपान बिघडलं, कधी एखादी आपण लग्नात गेले तर चांगली भाजी झाली, काय जर झालं तर माणसं काय करतात, त्याचं खाण्यावरचा सगळा ताबा सोडून टाकतात आणि बक खातात. आणि घरी आलं जसं पोट बिघडलं की पुन्हा ते म्हणणार नाही की मी लय बक खाल्लं म्हणून मग पोट बिघडलं, असं कोणीच म्हणणार नाही. काय म्हणतात की त्याचा स्वयंपाकच बरोबर नव्हता. कारण आपण असतो, परंतु दोष मात्र दुसऱ्याला द्यायचं हे बहाणा बनलेला असते. तर अशामुळं, म्हणजे अशाप्रमाणे खानापानात जर गडबड झालेली असेल तरीही आपल्याला पीडा होतात. त्यानंतर नैसर्गिक इतर काही प्रभाव असेल त्यामध्ये सुद्धा पीडा होतात. म्हणजे नैसर्गिक म्हणजे एखादं वातावरण बदललं, आपण समजा आता आज या ठिकाणी आहे, इथलं वातावरण वेगळं असते, उद्या कदाचित आपण कोणत्या तरी दुसऱ्या गावाला जाऊ, तिथलं वातावरण वेगळं होते. आणि असं वातावरण जर बदललं तरी सुद्धा आपली तब्येत बिघडू शकते. आणि त्यानंतर आपले कर्म ज्या प्रमाणात असतात त्या प्रमाणात आपल्याला फळ सुद्धा भोगायला मिळतात. तर याच कारणामुळे सर्व प्राणी मात्र असे सुख भोगावे लागतात. आणि महाराज, कर्माच्या फळाशिवाय सुख दुःखाचे दुसरे कार्य असू शकत नाही असे मानणारे चुकीचे विधान ठरते. यानंतर राजा मिलिंद म्हणते की म्हणते नागसेन, तरी पण याशिवाय दुसऱ्या 7 कारणाचे मूळ ही कर्मच आहे, कारण ते सुद्धा सर्व कारणापासून उत्पन्न होतात. आता नागसेन म्हणते या ठिकाणी 8 कारणं सांगलेली आहेत. आणि याशिवाय या ठिकाणी राजा आणखी वेगळे काही 7 कारणं आहेत म्हणतात की त्याच्यापासून असे काही जे काही सुख दुःख आहेत ते निर्माण होतात. मग या ठिकाणी नागसेन म्हणतात
की महाराज जर सर्व दुःखे कर्माच्याच कारणाने उत्पन्न होतात असे मानले तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारात विभक्त करता येणार नाही. महाराज वायूचा प्रकोप होण्याची 10 कारणे आहेत. आता या ठिकाणी जेव्हा राजा म्हणते की अशा प्रकारची जे काही 7 कारणं आहेत त्याच्यामुळं आपलं काही जे काही सुख दुःख निर्माण होतात, पीडा निर्माण होते, तर या ठिकाणी नागसेनपंत म्हणतात की याच्यामध्ये बी जे काही एक एक कारण सांगितलेलं आहे तर त्या एका कारणाची बी अलग अलग कारण आहेत असं ते म्हणते. म्हणजे ज्याप्रमाणे की वायू प्रकोप म्हणजे आपल्याला गॅस जर झाला तर आपली तब्येत बिघडते, परंतु हे वायू सुद्धा एकाच कारणामुळे होत नाही. आपण बघितलेलं आहे, आपण बघतो याच्यामध्ये की अलग अलग कारणानं कधी जेवण जास्त केलं तरी आपला गॅस होते, कधी जेवण नाही केला तरी बी गॅस होते. म्हणजे असे अलग अलग कारण आहेत असं या ठिकाणी नागसेन म्हणतात. आणि अशा प्रकारे वायू होण्याची सुद्धा या ठिकाणी 10 कारणं नागसेन सांगतात की त्याच्यामध्ये एक तर थंडीमुळे, उष्णतेमुळे, भुकेमुळे, तहानेमुळे, अति भोजनामुळे, अधिक वेळ एकसारखे उभे राहिल्यामुळे, अति परिश्रमामुळे, अति वेगाने चालण्यामुळे, नैसर्गिक प्रभावामुळे आणि आपल्या अशा प्रकारे जे काही आपल्याला कफ होते तर या कफाची सुद्धा या ठिकाणी जे काही थंडीमुळे असेल, उष्णतेमुळे असेल आणि खाण्यापिण्यामुळं कफ सुद्धा आपल्याला होते. तर असे कफ आणि या पित्ताचे या ठिकाणी 3 कारणं सांगितलेली आहे. आणि त्यानंतर नागसेन म्हणतात की महाराज भगवान बुद्धाच्या पायात दगडाचा एक लहानसा अनुकुचितावर तुकडा लागून जी दुखापत झाली होती ती वायू किंवा पित्ताची प्रकोपामुळे नाही तर संयोग वंश बाह्य कारणामुळे झाली होती. महाराज शेकडो हजारो वर्षापासून भगवान बुद्धाबद्दल देवदत्ताच्या मनात वैरत्व चालून राहिले होते. त्याच वैरामुळे देवदत्ताने एका पहाडाच्या उतारावरून खालच्या रस्त्याने चालत जात असलेल्या भगवान बुद्धाच्या डोक्यावर पडेल अशा बेताचे एक फार मोठा धोंडा फेकला, परंतु मध्ये 2 धोंडे आडवे आल्यामुळे तो धोंडा त्यात अडकून राहिला. एवढे की त्या धोंड्याची टक्कर होऊन त्यातील एक लहान तुकडा उसून भगवान बुद्धाच्या पायास लागून रक्त आले. आता या ठिकाणी जे काही आपण अगोदर राजानं नागसेन सांगितलं होतं की भगवान बुद्धाला अशाप्रमाणे पीडा झाल्या होत्या आणि भगवान बुद्धाच्या पायाला एक वेळेस दगडाचा एक अनुकुचितदार एक दगड येऊन लागला होता. तर याचं कारण या ठिकाणी सांगताना नागसेन म्हणतात की भगवान बुद्धाला जो एक छोटासा दगड येऊन लागला होता तर हा कोणत्याही प्रकारचे जे काही पित्त असेल किंवा जे काही कफ असेल याच्यातलं कारण नाही आहे. तर हे कारण फक्त एक योगायोग होता की ज्यावेळेस एकदा भगवान बुद्धानं हे रस्त्यानं जात असताना, कड्याच्या बाजूने रस्त्यानं जात असताना त्या ठिकाणी कड्यावर उंच एका कड्यावर त्याचा जे भाऊ होता देवदत्त, हा कपटी देवदत्त त्या ठिकाणी होता आणि भगवान बुद्धाला मारण्याच्या उद्देशाने भगवान बुद्धावर एक दगड त्याने फेकून मारला मोठा, आणि तो फेकून मारलेला दगड मध्ये 2 दगडामध्ये अटकला आणि त्याच ठिकाणी थांबला. परंतु या 2 दगडावर आदळल्यामुळं त्या दगडाचा एक छोटासा कपुरा तिथून उडला आणि ते भगवान बुद्धाच्या पायावर लागला आणि त्यामुळे थोडंसं रक्त बाहेर आलं होतं असं या ठिकाणी नागसेन सांगतात. मग महाराज यामुळे भगवान बुद्धाला जे दुःख झाले ते एकतर त्यांच्याच कृत्यामुळे किंवा दुसऱ्याच्या कुणाच्या तरी कृत्यामुळे झाले असावे, याशिवाय तिसरे कारण तर असूच शकत नाही. जसे एखादे बीज उगवत नाही त्यांचे कारण जमीन चांगली नसावी किंवा बीजातच काही दोष असावा, असे अन्न पचन होत नाही त्यांचे कारण पोटात काहीतरी दोष असावा किंवा अति भोजन झाले असावे, हेच त्यांचे कारण असू शकते. तद्वतच महाराज भगवान बुद्धाला ते झालेले दुःख त्यांच्याच कृत्यामुळे किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी कृत्यामुळे झाले असावे, याशिवाय तिसरे कारण असू शकत नाही. आता या ठिकाणी नागसेन सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्ट ही 2 कारणामुळे होते आणि हिच्यामध्ये या ठिकाणी असं कारण सांगितलेले आहेत की जर आपलं पोट बिघडत असेल तर हे 2च कारणानं, एक तर आपल्या पोटाला जे काही आपण खाल्लं हे आपल्याला पचत नसेल असं अन्न जर आपण खाल्लं तर आपलं पोट बिघडते, किंवा आपण जे अन्न खाल्लं ते अन्न बरोबर नसेल तर आपलं पोट बिघडते. आणि अशाच प्रकारे या ठिकाणी सुद्धा झालेलं आहे की भगवान बुद्धाला जे काही एखादा छोटासा दगडाचा तुकडा जे लागलेला आहे तर हे फक्त भगवान बुद्धाचंच काही कारण आहे असं नाही.
कारण तर भगवान बुद्धाच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप नव्हतं, त्यामुळे भगवान बुद्धाच्या कर्मामुळं भगवान बुद्धाला लागलं नाही, तर ते कोणाच्या तरी दुसऱ्याचं कारण होतं, त्या कारणाचं भगवान बुद्धाला झेलावं लागलं असं या ठिकाणी सांगतात. महाराज भगवान बुद्धास त्यांच्या स्वतःच्या कर्मफळामुळे किंवा खानपानाच्या दोषामुळे कधीही दुःख झालेले नाही. हे खरे की इतर 6 कारणापैकी कोणत्याही तरी एकामुळे मध्ये मध्ये कधी शारीरिक पीडा होत असत, तथापि त्यामुळे भगवान बुद्धाच्या जीवनाचा अंत होईल इतकी शक्ती त्यात मुळीच नव्हती. महाराज 4 महाभूतापासून बनलेल्या या शरीराला थोडेफार सुखदुःख तर होतच असत. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी सांगतात की भगवान बुद्धाला सरासरी जे काही दुःख होत गेले तर ते भगवान बुद्धापाशी काही अकुशल कर्म किंवा जे काही पाप असतील त्याच्यामुळे नव्हे, तर जे काही दुसरे कारण आहे ते दुसऱ्याच्यामुळे त्यांना अशा काही प्रकारच्या पीडा होत गेल्या. आणि भगवान बुद्धाचं जे काही शरीर होतं, हे शरीर 4 महाभूतापासून बनलेलं शरीर होतं. आणि अशा शरीराला सुख दुःख असं हे थोडंफार तरी काही असणारच आहे असं या ठिकाणी नागशेरपंथी म्हणतात. त्यानंतर नागशेरपंथांनी या ठिकाणी एक उदाहरण सांगितलेलं आहे की महाराज समजा एकदा एखादे लहान मातीचे ढेकूळ वर फेकले असता ते परत जमिनीवरच येऊन पडते, म्हणजे जमिनीचे पूर्वी केलेल्या कृत्याचे हे फळ आहे म्हणून ते तिच्यावर जोराने येऊन आदळते असे समजावे काय. आता या ठिकाणी एखादा दगड किंवा ढेकूळ आहे हे आपण उंच ठिकाणी आकाशाकडे फेकला आणि फेकल्याच्या नंतर तो दगड ढेकूळ परत जमिनीवरच येऊन पडते आणि जमिनीला दणकन वाजते, म्हणजे जमिनीला मारल्यासारखं होते. ते मग जमिनीला मारल्यासारखं होते, तर हे जमिनीचे अगोदरचे काही पाप कर्म केलेले आहेत का की ते दगड जोरात येऊन या जमिनीला लागला. तर असं समजावं काय की जमिनीचं काही पाप आहे म्हणून जमिनीला येऊन दगड लागलेला आहे. आणि या ठिकाणी राजा म्हणते की नाही, म्हणते जमिनीचे चांगले अगर वाईट कर्म ते काय असणार की ज्या योगे तिला सुख दुःखे भोगावी लागतात, जे जमिनीच्या कर्मफळामुळे नव्हे तर दुसऱ्याकडून वर फेकल्या गेल्यामुळे अशा रीतीने येऊन पडले. मग राजा काय म्हणते की याच्यामध्ये जमिनीचा काही दोष नाही किंवा जमिनीचा काही पाप पुण्याचा काही भाग नाही आहे, तर हे एवढंच कारण आहे की जमिनीवर हे दगड पडला तर हे कोणीतरी दुसरं कोणीतरी या आकाशाकडे फेकला आणि ते फेकल्यामुळे तो जमिनीवर जोरात पडलेला आहे. मग महाराज बरोबर याच उदाहरणाप्रमाणे भगवान बुद्धांना पृथ्वी समजावे, कोणत्याही कर्मफळा वाचून ते ढेकूळ पृथ्वीवर येऊन आदळते, तद्वतच कोणत्याही कर्मफळापासून भगवान बुद्धाच्या पायावर जो दगडाचा तुकडा पडला होता असे समजावे. आणि अशाप्रमाणे ज्याप्रमाणे पृथ्वी आहे या पृथ्वीचे कोणतेही पाप कर्म नाहीत तर कोणतेही कर्म नाहीत, तरी त्याच्यावर एखादा दगड येऊन आदळते कारण ते दुसऱ्यानं कोणतरी वरी फेकलेला असते. आणि अशाच प्रमाणे भगवान बुद्धाचे सुद्धा आहे की भगवान बुद्धाच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप नाही, परंतु भगवान बुद्धाला हा जो दगड लागलेला आहे की दुसरं कोणाचं तरी पाप आहे की ते पाप भगवंताला या ठिकाणी सहन करावं लागलं. महाराज लोक जमीन खणतात किंवा तिची गुळकाठी करतात तेव्हा ते तिच्या पूर्वकर्माच्या फळामुळे असे घडते असे मानावे काय. आता या ठिकाणी नागशेरपंथी दुसरं एक उदाहरण देतात की ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला आपण जखम करतो आणि त्याप्रमाणे ही जी काही जमीन आहे तर या जमिनीला जर आपण एखादी विहीर खोदण्यासाठी किंवा एखादा खड्डा करण्यासाठी जर आपण त्या जमिनीला खोदत असेल, म्हणजे त्या जमिनीला जखम करत असेल, तर हे या पृथ्वीचे गेल्या जन्मातले किंवा अगोदरचे काही पाप कर्म आहेत का असं आपण म्हणायचं का. आणि यावर राजा म्हणते नाही म्हणते. मग महाराज भगवान बुद्धाच्या पायात दगडाचा एक तुकडा लागला होता त्याचेही असेच आहे. भगवान बुद्धाला अतिसार झाला तो सुद्धा त्यांच्या कर्मफळामुळे नाही तर सन्निपातामुळे होईल. यात कर्मफळ व सन्निपात यांचा तिळमात्र संबंध येत नाही. याशिवाय आणखी जे काही दुःख तथागताला झाले होते त्यांची कारणे त्याने स्वतःच्या कर्मफळातून नसून त्याच्या 6 दुसऱ्या दोषात आहे. आणि या ठिकाणी नागशेरमध्ये सांगतात की अशाच प्रमाणे भगवान बुद्धाला सुद्धा जे काही तुकडा लागलेला आहे तर हे भगवान बुद्धाच्या गुणामुळे नव्हे तर दुसरं कोणाच्या तरी पाप कर्मामुळे लागलेले आहे. आणि अशाप्रमाणे जे काही स्वतःच्या जे काही गुणामुळं असे काही कारण घडत नाही तर ते दुसऱ्याच्या कारणामुळे घडतात, तर अशा प्रकारचे सुद्धा काही दोष आहेत. आणि यामध्ये महाराज संयुक्त निकायातील मौलिशिवक सुद्धा स्वतः देवदी देव भगवान बुद्धाने म्हटलेले आहे
की शिवक संसारात काही यातना तर पित्त प्रकोप पावल्यामुळे होतात, यांची जाणीव स्वतः देखील होऊ शकते आणि हीच बाब दुसरे सर्वच लोक मान्य करतात. शिवक सर्व प्रकारची सुखदुःखे किंवा अनेक कष्ट प्राणी मात्रास भोगावे लागतात, यांचे कारण केवळ त्यांचे स्वतःचेच पुनर्जन्मीचे कर्मफळ होय. असे जे काही श्रमक परिवारजक अकारण मानतात ते स्वतःच्या ज्ञानाची फसवणूक करीत आहेत व लोकांच्या अनुभवाची ते थट्टा करीतात असेच म्हणावे लागेल. म्हणूनच मी म्हणतो, ज्याचे असे मत चुकीचे आहे, कफ, वायू, सन्निपात इत्यादी समस्त बाह्य दोषापासून उद्भवणाऱ्या कष्ट व यातना या संबंधीच्या देखील असेच मानले पाहिजे. याविषयी स्वतः समजून घेतले पाहिजे आणि समस्त लोक देखील असेच मानतात. शिवक सर्वच सुख दुःख उपेक्षा आणि वेदना भोगाव्या लागतात त्या स्वतःच्या पुनर्जन्मीच्या कर्माच्या फळामुळे होत. असे जे काही दुसरे श्रमक ब्राह्मण म्हणतात ते आपल्या स्वतःच्या ज्ञानाची व इतर लोकांच्या अनुभवाची अवहेलना करतात. त्याप्रमाणे ते दोन्हीही दृष्टीने केवळ लोकांची फसवणूक करीत असल्यामुळे मी म्हणतो त्याचे असे एकदम म्हणणे चुकीचे आहे. आणि अशाप्रमाणे जे काही पित्त असेल किंवा जे काही कप असेल तर हे दुसऱ्याच्या काही कर्मफळामुळे होत आहे. तर हे असे जर कोणी लोक म्हणत असेल तर हे लोक खोटं म्हणतात असे या ठिकाणी सांगतात. आणि अशा प्रकारचे जे काही कारण असतात हे स्वतःच्या दोषामुळे होतात आणि काही कारण असे असतात की ते स्वतःच्या दोषामुळे नाही तर दुसरं कोणाच्या तरी दोषामुळे होतात असं आहे. आणि अशाप्रमाणे महाराज यावरून असा सारांश निघतो की सर्व दुःखाचे किंवा कष्टाचे कारण आपल्या पुनर्जन्मीचे कर्मफळ नाही. तेव्हा आता तुम्ही भगवान बुद्धाने आपल्या बुद्धत्व प्राप्तीपूर्वी सर्वच पापांना जाळून टाकले होते हे विधान विश्वासपूर्वक मानावयास पाहिजे. आणि अशाप्रमाणे नागशरमते या ठिकाणी राजाला सांगतात की आता तुम्ही जे काही म्हणलेले आहात की भगवान बुद्धानं सर्व काही पाप आहेत ते पाप जाळून टाकले तर मग त्याला वेदना कशा काही भोगाव्या लागल्या. तर असे मानायला पाहिजे की भगवान बुद्धानं सर्वच पाप ही जाळून टाकलेली आहेत आणि याच्यामध्ये पुनर्जन्मीचं किंवा काही कोणत्याही कर्मफळाचा याच्यामध्ये दोष नाही असं या ठिकाणी सांगतात. आणि यानंतर असं सांगण्याच्या नंतर या ठिकाणी मिलिंद राजा म्हणतात की नागशे म्हणतेल बरोबर आहे, आपले म्हणणे एकदम मी स्वीकार करतो, एकदम सत्य आहे. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी जे काही नागशन भन्तेने अशा संबंधातले जे काही कारण सांगितलेले आहे, जे काही स्पष्टीकरण या ठिकाणी केलेलं आहे हे सर्व स्पष्टीकरण या ठिकाणी राजाला संपूर्ण समजलेलं आहे. आणि समजल्यामुळं त्या ठिकाणी राजा म्हणते की भन्ते तुम्ही जे काही योग्य प्रकारे मला समजून सांगितलेलं आहे तर हे मला आता समजलेलं आहे आणि मी ते स्वीकार सुद्धा करतो आहे. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी आजचा हा जो भाग आहे हा भाग या ठिकाणी आपण संपवणार आहोत आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत. साधु साधु साधु